नमस्कार, मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं। आज आपण लेक जावयाच्या धोंडे जेवणाचा पूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत। लेक आणि जावई येणार होते त्यामुळे छोटीशी रांगोळी काढलेली आहे, फुलांनी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे। इकडे आता लेक आणि जावई पोहोचलेले होते। घरात येण्या अगोदरच मी त्यांचं औक्षण केले, ओवाळून मिठाई वगैरे भरवली। इकडे मुलगीही बाजूलाच उभी आहे, तिचंही मी औक्षण केलं, हे पहा। आणि नंतर आतमध्ये घेणार होतो ऑप्शन झाल्यावर। मुलं मागे बोलत आहेत, आई आपका इंतजार था, याचा मी शॉर्टही टाकलेला आहे। छान रिस्पॉन्स आलेला आहे त्यालाही, हे पहा। नंतर मला यांनी नमस्कार केला, आशीर्वाद दिला आणि फुलं देऊन मी त्यांना आतमध्ये घेतलेलं आहे। जावई बापूंनी ओवाळणीही दिली आणि आल्या आल्या सगळ्यात आधी आणलेला खाऊ दोघांनीही मला दिला आहे। गिफ्ट्स वगैरे पण आणले होते, खूप सारे गिफ्ट्स आणि खाऊ घेऊन आले होते दोघेही। नंतर आम्ही इथे एकत्र जेवायला बसलेलो होतो। जेवणाची खूप तारीफ करत होते जावई बापू नंतर जेवल्यानंतर। आणि इथे पहा, आम्ही सगळे एकत्र असे जेवायला बसलेलो आहोत। हिचा कॅमेरा चालू होता त्यामुळे ते सांगत आहेत कधीही हिचा कॅमेरा चालू होतो। नंतर थोड्या वेळाने आराम करून रांगोळी काढायला घेतलेली आहे। दोघांची नोकझोक चालू आहे, जावई बापू आणि लेकीची। इकडे रांगोळीमध्ये मला काही लिहिता येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे हिनेच आल्यानंतर रांगोळी काढली। तनूचाही ऑनलाईन चालू होतं काम, त्याच्यामुळे तिलाही काही वेळ नव्हता आणि मी स्वयंपाकाला लागलेली होती, त्याच्यामुळे नम्रतानेच इकडे रांगोळी खूप छान काढलेली आहे। साडीही काढलेली आहे आणि पोशाखाचं शर्टही रांगोळीमध्ये काढलेलं आहे। इकडे फुलांचं डेकोरेशन करण्यासाठी पाकळ्या करत आहे मुलगा आणि जावई बापू इथे फुलात सापडलेल्या आळीबरोबर खेळत आहेत दोघेही। नंतर इकडे नम्रता बाहेर रांगोळी काढत होती, तिच्यावर आळी फेकण्यासाठी घेऊन आलेले होते, अशी दोघांची मस्ती चालू होती। माझी इकडे तयारी झालेली होती, जावई बापूही आता तयार झालेले होते। घातलेला आउटफिट दाखवत आहेत नम्रताला, तीही छान तयार झालेली आहे। तिनेही तिचं आउटफिट दाखवलं, खूप सुंदर दिसत होती। हे पहा, आता रांगोळी झालेली होती, खूप सुंदर रांगोळी तिने काढलेली होती आणि सकाळीच मी थोडीफार काढलेली होती। आणि हे फुलांचं डेकोरेशन आता केलेलं आहे। बाकीची इकडे तयारी मी केलेली होती, पोशाख वगैरे इकडे ठेवलेला आहे, नारळ पॅकेट वगैरे जावई बापूंना द्यायचं असतं ते। इकडे जेवणाचं ताटही मी रेडी करून ठेवलेलं होतं। ही मिठाई त्यांनी आणलेली आणि आम्ही आणलेली अशी ठेवलेली आहे। दोघांचं ताट, इकडे ताट आहे निरंजन वगैरे जे जावई बापूंना देतात अधिक महिन्यात, ते ठेवलेले आहे। अनारशाचं ताट आहे, त्याच्यात दिवा ठेवलेला आहे। मला जेवढं जमलं तेवढं मी छोटंसं असं डेकोरेशन केलेलं आहे, तिचीही थोडीशी हेल्प झाली। नंतर अधिक महिना हा भगवान विष्णूंचा महिना असतो आणि जावई बापू हे विष्णूचं स्वरूप मानलं जातं आणि लेकीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, त्याच्यामुळे जेवढं कोड कौतुक या महिन्यात लेक जावईचं केलं जातं तेवढं मी करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे। हे पहा, इथे मी दोघांचंही इथे ऑप्शन केलं। नंतर माझ्या आहोंनी दोघांनाही गुलाबाचं फूल दिलेलं आहे आणि छान असं दोघांचंही स्वागत केलेलं आहे। मुलांनीही त्यांच्या फुलांचा वर्षाव केलेला आहे, आम्ही दोघांनीही, आहोंनी आणि मी। आणि नंतर हे इथे त्यांच्या जागेवर बसलेले आहेत। इकडे दोघांनाही मी ताटं करूनच ठेवलेली होती, दोघंही अगदी नारायण लक्ष्मीचा जोडा दिसत आहे। इकडे ताटात मी 33 अनारसे ठेवलेले आहेत, मधोमध दिवा ठेवलेला आहे आणि दोघांचीही अनारशांनी आरती केलेली आहे। इकडे आहोंनी माझ्या डोक्यात टोपी घातलेली आहे, नंतर टॉवेल खांद्यावर टाकलेला आहे। पोशाख पॅकेट वगैरे जे जावई बापूंना देण्यासाठी ठेवलेलं होतं ते दिलं आहे। नंतर मीही मुलीची इकडे पॅकेट दिलं, तिला पाहिजे ते घे असं सांगितलं आणि ओटी भरली। फोटो वगैरे काढून घेतले आम्ही, खूप छान दोघेही दिसत होते। हे पहा, आता तिला छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे, नथ, आणि इकडे जावई बापूंना कॉईन दिलेला आहे चांदीचाच। चांदीचे आणि तांब्याची वस्तू या महिन्यात दिली जाते, त्याच्यामुळे दोघांनाही गिफ्ट दिलेले आहेत। दोघांनीही आशीर्वाद घेतले आमच्या दोघांचे। नंतर इकडे मी 7 धोंडे केलेले होते, त्याच्यात 1 रुपया ठेवलेला होता एका धोंड्यामध्ये, ते आता दोघांना खायला सांगितलं आहे। ज्याच्यात 1 रुपया ज्याला सापडेल तो लकी असं समजलं जातं, म्हणून ही एक नवीन प्रथा ती मी केलेली आहे।
आता त्यांना दोघांना काही सापडले नाही, पण माझ्या आहोंना एका धोंड्यामध्ये 1 रुपया सापडला. आता इकडे जसं अधिक महिन्यात मुलीने आईची ओटी भरायची असते, इतर कधीही मुलगी आईची ओटी भरत नाही, पण अधिक महिन्यात मुलगी आईची ओटी भरते. त्याच्यामुळे इकडे मुलीनेही माझी ओटी भरण्यासाठी ऑप्शन केलं. खूप सुंदर असं मिठाई वगैरे भरवली आणि नंतर मला गिफ्टही दिलं. नथ आहे ही छोटीशी, खूप सुंदर आहे, पण दिसली नाही आहे व्हिडिओमध्ये, पण खूप सुंदर आहे. आणि हे छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे. कंटेनर आहेत, पण खूप सुंदर आहेत. नंतर आम्ही फोटो काढून घेतला. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे उनो खेळायला बसलेलो होतो. जावई बापूही आमच्यासोबत उनो खेळत होते. सगळे हसी मजाक करत आम्ही एकदम आनंदाने एकत्र गेम खेळत होतो. छान असे मिक्स झाले होते जावई बापू. खूप सुंदर स्वभाव आहे जावई बापूंचा. मला वाटलंच नाही की ते जावई बापू आहेत. एक मुलगा आमच्यात ॲड झाला आहे असंच वाटलं. असं वेगळं काही वाटलंच नाही. खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि जोडाही आमच्या जावयांचा खूप सुंदर आहे. नजर नको लागायला आणि यांचं प्रेम खूप आनंदाने भरत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.